बेळगाव शहरात 11व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून सनातन संस्कृती एवं योगा सेवा संघाच्या वतीने एक अद्वितीय आणि भव्य असा 108 सूर्य नमस्कार मॅरेथॉनचा उपक्रम मराठा मंदिर हॉलमध्ये यशस्वीपणे पार पडला। शेकडो योगप्रेमींनी मिळून एकात्मेचा दर्शन घडवला। या कार्यक्रमात 8 वर्षापासून ते 61 वर्षापर्यंतच्या वयोगटातील महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। विशेष म्हणजे 400हून अधिक सहभागांचा सलग 108 सूर्य नमस्कारसाठी सहभाग हेच या उपक्रमाची सर्वात मोठी कामगिरी ठरली। या कार्यक्रमाच्या तयारीला अवघे काही दिवस असतानाच फक्त 4 दिवसातच सर्व रजिस्ट्रेशन पूर्ण झाले। आयोजकांनी 500 लोकांचा टार्गेट ठेवला होता, पण बेळगावकरांच्या प्रतिसादाने त्या आकड्यालाही मागे टाकला। हॉलमधील प्रत्येक जागा भरली होती। प्रत्येक कोपऱ्याला सूर्य नमस्कार सुरू असा अप्रतिम आणि स्फूर्तिदायक अनुभव उपस्थितांनी घेतला। कार्यक्रमात 6 वयोगटांच्या स्पर्धा घेण्यात आली आणि प्रत्येक गटातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले। यामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेल्या विजेत्याला भव्य असं पारितोषिक देण्यात आले। हा उपक्रम म्हणजे फक्त योग अभ्यास नव्हे, तर एक संस्कृतीचा संगम, एकात्मेचा अनुभव आणि नव्या पिढीला योगासारखा अमूल्य परंपरेशी जोडण्याचा एक यशस्वी प्रयत्न होता। बेळगावच्या इतिहासात सूर्य नमस्कार मॅरेथॉन एक नवा अध्याय लिहिला आहे। योगा दिनानिमित्त सनातन संस्कृती संघतर्फे 108 सूर्य नमस्कारचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा मंदिर येथे। तर आमच्यासोबत बोलण्यासाठी सेक्रेटरी सर आहेत। सर, आपलं नाव? मी वैभव शांताराम वेर्णेकर, सेक्रेटरी सनातन सेवा एवं संस्कृती एवं योग सेवा संघ बेळगाव। सर, हे उद्देश काय? 108 सूर्य नमस्कार ठेवायचा उद्देश? 11th इंटरनॅशनल योगा डे जो आम्ही काल साजरा केलो, तिथे गव्हर्मेंट प्रोटोकॉलप्रमाणे योगाचा उत्सव होतो आहे। पण आता 10 वर्ष झाले आम्ही योगा डे सेलिब्रेट करायलो आहे आणि बेळगावमध्ये नाना ठिकाणी शेकडो योगा क्लासेस होतात। आमचा संकल्प होता की सगळे योगा क्लासेसला एककडे आणून त्याचं एक संगम व्हायचा, एक कुंभसारखं सगळं योगाचं कुंभ आम्ही निर्माण केलेलं आणि सगळ्यांना एक चॅलेंज द्यायचं। आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कारचं चॅलेंज दिलं, सूर्यनमस्कार मॅरेथॉन 2025 असं आम्ही कार्यक्रम योजना तयार केलेली। ह्या कार्यक्रमात 8 वर्ष ते 61 वर्षाच्या पोरांचे आम्ही 6 गट केलेले, लेडीज आणि जेंट्स दोघांनाही वेगळे वेगळे प्राइजेस देणे जाणार आहेत, फर्स्ट आणि सेकंड। तसंच जो फर्स्ट येणार आहे सगळ्यामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, त्याला भव्य 40,000च्या वरचं प्राईज मिळणार आहे। असं करून आम्ही जे योगाचं एक कल्चर आहे त्याला एक चांगलं ऑर्गनाइज्ड करून व्यवस्थित प्लॅटफॉर्म देऊन त्याला एक अट्रॅक्टिव्ह करून नेक्स्ट जनरेशन ह्याच्याबरोबर अट्रॅक्ट व्हायचं आणि ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं, ह्या दृष्टिकोनाने आम्ही कार्यक्रम केलेला। आता लोकांचा प्रतिसाद ह्या गोष्टीला कसा भेटला आणि किती लोक रजिस्टर झाले आणि अजून चालू आहे आम्ही बघतोय ते, मग याच्या पुढे किती वाजेपर्यंत हे चालणार? खरं सांगू, देवाच्या आशीर्वादाने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। आम्ही फर्स्ट टाईमच आलो इथे असं हा संकल्प घेऊन, सगळं नवीन होतं, फक्त देवाचा एक संकल्प घेतलो आणि हा कार्यक्रम सुरू केला। पण जे टार्गेट होतं, जे आता पावसाचं सीझन आहे मराठा मंदिरमध्ये, आम्ही एक 500 लोकांचं टार्गेट केलेलं, ते ऑलरेडी 4 दिवसाआधीच आमचं संपलं, आम्हाला रजिस्ट्रेशन बंद करायची लागली। त्याच्यानंतर आता बघितला तुम्ही सगळे हॉल सगळीकडे जागा धरून लोकांनी सूर्यनमस्कार कंटिन्यू केले। आता तुम्ही बघितला पहिल्या ह्याच्यामध्ये 400च्या वर लोकांनी 108 सूर्यनमस्कार कंटिन्युअसली केले। हा एक आमच्या बेळगावच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा दिवस आहे। अजूनही आता 4था राऊंड चालू आहे, शेकडो लोक अजूनही सूर्यनमस्कार करायला आहेत। आम्हाला आत्ता चॅम्पियन ऑफ चॅम्पियनसाठी आम्ही पूर्ण त्यांना सपोर्ट करणार आहे। जो सिक्रेट और मॅजिक फिगर आहे तो आम्हाला माहीत नाही, 400 असू शकतो, 500 असू शकते, 700 असू शकते, 800 सूर्यनमस्कार होऊ शकते। आम्ही त्यांना सपोर्ट करणार आणि जे हिडन टॅलेंट आहे बेळगावमध्ये त्याला आम्ही बाहेर काढायचं आहे आणि त्याला मग आम्ही नंतर मदत करायची, ह्या दृष्टिकोनाने हा कार्यक्रम केला आहे। सर, येणाऱ्या काळात तुमच्या संस्थेतर्फे अजून काही असे उपक्रम राबवले जातील का? तुम्हाला सगळ्यांना सांगायला इच्छितो की बेळगावच्या बाहेर आउटस्कर्ट्समध्ये जांबोटीच्या रस्त्याकडे कैवल्यम धाम असं एक योगाचा आश्रम झालेला आहे, ज्याचे स्थापना
डॉक्टर प्रशांत कडकोळ यांनी केलेले आहे। तिथे आम्ही नाना प्रकारचे सांस्कृतिक आणि सनातनी कार्यक्रम करत असतो, जसं की शिवरात्री जागरण, फुलों की होली आणि रथसप्तमी कार्यक्रम। ह्या खेपेला आज आम्ही हा कार्यक्रम इथं केलो की बेळगावच्या सगळ्या लोकांना इथं जवळ व्हायचं, सगळ्यांचं जास्तीत जास्त अटेंडन्स व्हायचं आणि ह्याचा एक अनुभव मिळायचा। आज मनातनं सांगायला इच्छितो की आज 61 वर्षाच्या वरचे कमीत कमी 100 लोक होते, त्याच्यामध्ये 50 लोकांनी तरी की नाही 108 सूर्यनमस्कार घातले 61 वर्षाच्या वरचे। म्हणजे हे जे त्यांनी पण कधी कल्पना केली नव्हती की नाही आम्ही 108 सूर्यनमस्कार घालणार, त्याच्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार करून त्यांनी आपल्या एक फुल फॅमिलीसाठी एक रोल मॉडेल झालेलं आहे। आता ॲम्ब्युलन्स वगैरे पण तुम्ही हे करून टाला, म्हणजे हेल्थ वाईज कुणाला काही इश्यूज झाले तर त्यांना त्वरित चिकित्सा मिळावी ह्याच्यासाठी। मग हे तर तुम्हाला सपोर्ट कसं कुठल्या ह्याच्यातर्फे? खूप चांगला प्रश्न। तुम्ही इथं बघू शकता एमर्जन्सी अरियंत हॉस्पिटलचे 2 ICU ॲम्ब्युलन्स आम्ही इथं रेडी ठेवलेला आहे। तिथं 2 ICU बेड्स आम्ही बुक करून ठेवलेला आहे। इथं मेडिकल फॅसिलिटी रेडी आहे। जे काही प्रॉब्लेम मोस्टली कार्डियकचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यासाठी आमचं टीम पूर्णपणे सज्ज आहे। देवाच्याकडे प्रार्थना आहे की असली कुठल्याही आम्ही जे सेवा ठेवलेले त्याचा उपयोग व्हायचा नाही। सनातन संस्कृती एवं युवा संघचे निमय पाटील आमच्यासोबत आहेत। लोकांना सांगतील की काय पद्धतीनं हा 108 सूर्यनमस्कारचे त्यांनी आयोजित केलं होतं। सर नमस्ते। नमस्ते सर। ये जो इवेंट हमने ऑर्गेनाइज़ किया इस बार 2025 सूर्य नमस्कार मैराथन इसका नाम है, और इसको करने का उद्देश्य था, हर जगह अलग अलग प्रकार के मैराथन्स होते हैं, पर आज तक सूर्य नमस्कार का मैराथन शायद कर्नाटक या बेलगाम में तो आज तक नहीं हुआ था। तो वी आर 7 people टीम कॉल्ड सनातन संस्कृति एवं योग सेवा संघ। वी हैव इनिशिएटेड फॉर दिस टू मेक सूर्य नमस्कार प्रमोट द योगा। नाउ पीपल वेरी उनके पास समय बहुत कम होता है और जिम में जाते हैं, कहीं जाते हैं, वहाँ कुछ इश्यूज़ भी होते हैं। तो सबसे ईजीएस्ट प्रोसेस क्या है जिससे हम फुल बॉडी वर्कआउट हमारा हो जाए, तो उसके लिए हमने चुना है सूर्य नमस्कार। तो इसमें टोटल 12 स्टेप्स होते हैं विद ब्रीदिंग पैटर्न के साथ, विद मंत्र के साथ। तो हमने इसको बहुत साइंटिफिकली चुन के इसका हमने मैराथन रखा कि लोगों को इसमें इनिशिएट मिले, प्रमोट मिले और लोग इसको करना प्रारंभ करें। साथ में इसको थोड़ा बूस्ट मिलने के लिए हमने इसमें 2 लाख तक के प्राइजेज़ अनाउंस किए हैं। इसमें कैश प्राइज़ है, गिफ्ट वाउचर्स है और आपके लिए बाद में गिफ्ट हैम्पर्स भी है। और इसमें लास्ट में एक जो मेन प्राइज़ है वो चैम्पियन ऑफ चैम्पियंस है, जिसमें जो सबसे बंदा लास्ट में करेगा और जीतेगा, उसकी क्वालिटी और क्वांटिटी दोनों जजेस देखते जाएंगे, और जो सबसे हाईएस्ट करेगा और सही करेगा ही विल बी कॉल्ड एज चैम्पियन ऑफ चैम्पियंस। उसको छोड़ के हमने 8 से 15 साल और 16 से 25 साल ऐसे 6 कैटेगरी हमने किया है, अप टू 60 ईयर तक और 60 एंड अबो। तो 6 कैटेगरी मेल के और 6 कैटेगरी फीमेल के हैं। हर कैटेगरी में जो लास्ट तक टिकेगा, जजेस उनको देखते जाएंगे, जैसे जैसे लोग कम होते जाएंगे, लास्ट में जो 2 लोग बचते हैं, जो 108, 216, 324 ऐसे सेट्स बढ़ाते जाते हैं और लास्ट तक कर देंगे, और 2 लोग रहेंगे जिसमें एक फर्स्ट रहेगा और एक रनर अप रहेगा। फर्स्ट के लिए 5000 प्राइज़ है और सेकंड के लिए 2500 प्राइज़ उसके प्राइज़ है, और बहुत सारे गिफ्ट वाउचर्स भी हैं। साथ में हम इसमें यूथ्स को प्रमोट करने के लिए मैं निरामय आरोग्य योग केंद्र की तरफ से एक यूथ्स के लिए एक कोर्स मैंने डिज़ाइन किया है, जो मुझसे जुड़ के वो लोग एज अ करियर योगा में मुझसे ज्वाइन हो सकते हैं। तो ओवरऑल कॉन्सेप्ट ऑफ डूइंग दिस, इस प्रोग्राम को करने का पूरा उद्देश्य यही था, लोगों में सूर्य नमस्कार का अवेयरनेस बढ़े, योगा के प्रति अवेयरनेस बढ़े, और लोगों में मैराथन ऐसा भी होता है ये अवेयरनेस देना था बेलगाम की सिटीजनशिप को। और बाहर से, औरंगाबाद से, दावनगिरी से, शिवमोगा से, धारवाड़ से, बाहर से लोग भी इसको ज्वाइन हुए हैं। तो ओवरऑल 525 तक का हमारा इस बार रजिस्ट्रेशन हुआ, और 500 लोगों ने कंटिन्यू किया है। दिस इज़ द मेन रिकॉर्ड। और उसमें एशियन स्पेसिफिक रिकॉर्ड नाम की जो गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड जैसे होता है, वो लोग इसमें पूरा जजिंग कर रहे हैं, और उनको एक अलग से सर्टिफिकेट भी हमारे तरफ से भी मिल रहा है, और उनके तरफ से भी उनको एक अलग से रिकॉर्ड्स वाला सर्टिफिकेट मिल रहा है। सो ओवरऑल मैं चाहूँगा, इस बार का इवेंट हमारा बहुत सक्सेस हुआ है, लेकिन अगली बार बेलगाम में से बहुत सारे लोग इस इवेंट को और जुड़ेंगे और इसको और बड़ा सक्सेस करेंगे। सनातन संस्कृती एवं योगा सेवा संघाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहत भविष्यातही असे अनेक उपक्रम योग प्रेमींसाठी घेण्यात येतील याची खात्री वाटते। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।